मेडिटेशन केल्यामुळे आपल्या बुद्धी शांत होते आणि ते आपल्या टीचर शिकणार ते ते आपल्याला कळतं, चांगल्या प्रकारे कळतं। आणि पुस्तकातून असं सांगितलं आपल्याला आपण जी गोष्ट करतो तिथे एकदा जर यश मिळालं तर ती परत करीत राहा, तुम्हाला एक दिवस यश मिळेल। काळानंतर करीत राहा प्रयत्न, नक्की यशस्वी व्हा। विद्यार्थी मित्रों, आज हमारे विद्यार्थी एक समस्या से गुजर रहे हैं। कई बार शिक्षक जब उन्हें कुछ पढ़ाते हैं तो उन्हें शिक्षक की बात पूरी समझ में नहीं आती है और उनका ध्यान इधर उधर भटकता रहता है। इसके लिए हम लोगों ने बहुत सारे विद्यालयों में स्टडी विथ 1 मिनट मेडिटेशन प्लान लॉन्च किया है। इसके अंतर्गत आपको कुछ ज़्यादा नहीं करना है। जब भी शिक्षक आएंगे पढ़ाई शुरू करने के पहले आपको 1 मिनट का मेडिटेशन कराएंगे। मैं आपको 1 मिनट का मेडिटेशन कराता हूँ। आप 1 मिनट मेडिटेशन के लिए तैयार हैं, हाँ या ना? आइए शुरू करते हैं। अपने हाथ को अपने पैर पे रखें, हथेली आसमान के तरफ, आंखें बंद, पीठ सीधी करें, बेंच का सहारा नहीं लें और हिल्ला डुल्ला बंद कर दें। सिर्फ 1 मिनट के लिए स्टैचू बन जाइए, मूर्ति बन जाइए। बचपन में हम लोग स्टैचू खेलते थे। आपका समय शुरू होता है अब। अब दोनों हाथों को आपस में घर्षण करें, रब करें, शक्ति पैदा करें और अपने हथेली को चेहरे पर रखें और अपनी आँखों को हथेली के अंदर खोलें और बंद करें, फिर खोलें और अपनी हथेली को धीरे से अपने पैर पे रख लें। आपका मन कुछ शांत हुआ? यस और नो? अब इस शांत मन से आप जब भी शिक्षक की बात सुनेंगे, शिक्षक की बात आपको ज़्यादा समझ में आएगी और आपके मेमोरी में स्टोर हो जाएगी। और आप जब एग्ज़ाम में प्रश्नों का उत्तर देने बैठेंगे तो आपकी मेमोरी आपको आंसर सप्लाई करेगी। जब भी शिक्षक आएंगे हर पीरियड में पढ़ाई शुरू करने के पहले आप सिर्फ 1 मिनट मेडिटेशन करें ताकि आपका मन शांत हो जाए और पहले वाले पीरियड में आपने जो पढ़ाई की है वो आपके दिमाग में एब्जॉर्ब हो सके, स्टोर हो सके। आप करने के लिए तैयार हैं? कर पाएंगे? यस और नो? थैंक यू। असं आपलं मन शांत होतं, अभ्यासावर लक्ष लागतं, पुस्तकामधून हे कळतं की अभ्यास करीत राहा, पुढे एक दिवस यशस्वी व्हा। प्रत्यक्षाचा व संधीचा उपयोग करून घ्या। प्रगतीचा मार्ग फार मोठा आहे आणि काळ वेगाने पुढे जात आहे, म्हणून आपल्या संपूर्ण आत्मबळाने कामाला लागा, तेव्हाच तुम्ही ध्येय गाठू शकता। वाक्यात असं सांगते की प्रत्येक क्षणाचा उपयोग करा। म्हणजे वेळ जास्त आहे
बसू नका, कारण काळ अंत आहे. वारंवार प्रत्येक करणा व सत्य प्रगतीच्या दिशेने पाऊल टाका. संत कीर्तन कर्तव्य करत राहा. आज नाही तर उद्या तुही किती नक्कीच या शिक्षण वा. चढउतारे येतच असतात. नेहमी राहा असं चेहऱ्या कायम करतो असते. आंब्याला बाजू तिथे सावधानी एखाद्या पासळे पिसाळलेल्या चित्र्यापासून असतात. प्रत्येक क्षणाचा व संधीचा उपयोग करून या प्रगतीचा मार्ग फार मोठा आहे आणि वेगाने पुढे जात आहे. म्हणून आपल्याला संपूर्ण आत्मबळाने कामाला लागा. तेव्हाच तुम्ही यश गाठू शकाल. कोणत्याही गोष्टीसाठी स्वतःला दुःखी कष्टी करून घेऊ नका. मनुष्यावर नव्हे तर देवावर विश्वास ठेवा. तोच तुम्हाला योग्य मार्ग दाखवेल आणि समार्ग सुचवेल. स्वतःच्या मनाला नेहमी कामात गुंतवून ठेवा. त्याला रिकामे राहून देऊ नका. जीवनात गांभीर्याने जागा. तुमच्या समोर आत्मोन्नतीचे महान कार्य आहे आणि वेळ फारच थोडा आहे. बसावे धडपणे. जर तुम्ही नको त्या गोष्टीची गुंतवणूक राहिली तर तुम्हाला दुःखी व्हावे लागेल आणि अधिकच वाईट स्थितीला जाऊन पोहोचतात. बेसावधपणे जर तुम्ही नको त्या गोष्टी गुंतून राहिला तर तुम्हाला दुःखी व्हावे लागेल आणि अधिकच वाईट स्थितीत जाऊन पोहोचाल. अशा जीवनातील सर्व सामान्य करण्याची योग्यता तुमच्या येईल. तुम्ही स्वतःच्या बळावर उभे राहा. आवश्यक वाटते असेल तर संपूर्ण जगाला बस खाली पुढे. बस खाली पुढे. बस खाली पुढे. परम सत्य होईल, परंतु एकटेपणापासून घाबरणे, रागा करणे, कर्तव्य पठारावर. मैं आप लोगों का 4 से 5 मिनट समय लूँगा और अपने बात की शुरुआत एक छोटी सी कहानी से करता हूँ
आप कहानी सुनने के लिए तैयार हैं क्या? हाँ या ना? एक गुब्बारा बेचने वाला था। क्या बेचता था? जब भी उसके गुब्बारे नहीं बिकते थे, वो गुब्बारे बेचने वाला हवा में रंग बिरंगे गुब्बारों को उड़ा देता था। कभी लाल गुब्बारे, कभी पीले गुब्बारे, कभी हरे गुब्बारे। बच्चे उड़ते हुए गुब्बारे को देखते थे और आकर गुब्बारा खरीदते थे। एक दिन गुब्बारे वाले के पास एक काला गरीब बच्चा आया। कौन सा बच्चा? और गुब्बारे वाले से बोला, अंकल अंकल अंकल, आप रोज लाल गुलाबी पीले नीले हरे गुब्बारे उड़ाते हो, कभी काला गुब्बारा नहीं उड़ाते। क्या काला गुब्बारा उड़ेगा क्या? आप बताओ विद्यार्थी मित्रों, काला गुब्बारा उड़ेगा क्या? गुब्बारे वाले ने एक काला गुब्बारा लिया, उसमें हवा भरी और गुब्बारे को उड़ा दिया। वो काला गरीब बच्चा खुश हुआ, लेकिन 2 मिनट के बाद फिर उदास हुआ। गुब्बारे वाले ने पूछा, अरे बेटा, अभी तो खुश था, अभी उदास क्यों हो गया? काले गरीब बच्चे ने बताया, अंकल ये काला गुब्बारा तो उड़ गया, लेकिन मैं तो काला हूँ, मैं तो गरीब हूँ। लोग कहते तेरे पास साधन नहीं है, तू आगे नहीं बढ़ पाएगा। अंकल, ऐसा कोई रास्ता है कि मैं भी गुब्बारे की तरह आगे बढ़ सकूं, ऊपर जा सकूं? गुब्बारे वाले ने उसे समझाया, बेटा तुमने देखा, मैं जिस भी गुब्बारे में गैस भरता हूं वो गुब्बारा उड़ता है। इसका अर्थ ये हुआ कि गुब्बारे को उड़ने के लिए रंग से कोई मतलब नहीं है, सिर्फ और सिर्फ हवा से मतलब है। उसी तरह से किसी भी विद्यार्थी को आगे बढ़ने के लिए काले गोरे से मतलब नहीं है, अमीर गरीब से मतलब नहीं है, सिर्फ एक चीज़ से मतलब है। क्या चीज़ से? कि उसके मन में आगे बढ़ने की इच्छा है क्या? क्या वो सकारात्मक सोचता है? अगर वो सकारात्मक सोचता है और यह सोचता है कि मैं आगे बढ़कर ही रहूँगा, तो एक दिन वह बच्चा जरूर आगे बढ़ता है। और तुम कहते हो मेरे पास साधन नहीं है। तुम्हारे पास 3 साधन है बेटा। साधन नंबर 1 दिमाग, साधन नंबर 2 24 घंटे समय, और साधन नंबर 3 शक्ति। अगर तुम दिमाग को, समय को और शक्ति को अपने आप को आगे बढ़ने में लगाओगे तो तुम जरूर आगे बढ़ोगे। वो काला गरीब बच्चा बोला, हाँ अंकल, मैं समझ गया। मैं आज से सकारात्मक सोचूंगा। मैं आज से यह सोचूंगा कि मुझे हर हाल में आगे बढ़ना ही बढ़ना है, और मैं आज से अपने दिमाग, समय और शक्ति का अपने आप को आगे बढ़ने में उपयोग करूंगा। और वो काला गरीब बच्चा काफ़ी आगे बढ़ा। जब वो काला गरीब बच्चा आगे बढ़ सकता है, तो क्या हम और आप आगे नहीं बढ़ सकते हैं? और विद्यार्थी मित्रों, मैं आपको आपके बचपन की बात याद दिलाता हूँ। बचपन में चलने के पहले आप बार बार गिरे थे, हाँ या ना? और हर बार गिरने के बाद आपने फिर से उठकर चलने का प्रयास किया था। अगर आप बार बार गिरने के बाद उठकर चलने का प्रयास नहीं करते, तो आज चलना सीख पाते क्या? जब आपने ए लिखना शुरू किया था, तो ए के ऊपर ही बार बार प्रैक्टिस किया था, हाँ या ना? और बार बार प्रैक्टिस करते करते आप ए लिखना सीख गए। आज भी आपको कई सम्स का नॉलेज नहीं है। टीचर आपको पढ़ाते हैं, आपको बार बार प्रयास करना है। क्या करना है? बार बार प्रयास करना है। अगर आप बार बार प्रयास करेंगे तो ए की तरह बाकी चीज़ें भी सीख जाएंगे, हाँ या ना? और प्रयास करना किसके हाथ में है, आपके या हमारे? और प्रयास करने से आगे कौन बढ़ेगा? अगर बार बार प्रयास किया जाए तो आगे बढ़ना आसान है कि मुश्किल है? कितने बच्चे आज से ज़्यादा प्रयास करेंगे? हाथ उठाओ। ठीक है, हाथ नीचे करो। अब एक लास्ट प्रश्न करता हूँ कि आप में से कई बच्चों ने सोचा होगा कि जीवन में क्या बनना है, डॉक्टर, इंजीनियर, प्रोफेसर, लेक्चरर। आज आपके पास पढ़ने का 10 साल समय है।
कितना समय है? 10 साल समय है। आज अगर आप 10 साल पढ़ाई करोगे और जो आपने सोचा है आप वो बन जाओगे, तो आने वाले 40 साल आराम किसको मिलेगा? आपको या पड़ोसी को? और अगर आज आपने 10 साल बर्बाद कर दिया, आप कुछ नहीं बने, तो आने वाले 40 साल परेशानी किसको मिलेगी? आपको या पड़ोसी को? तो आपके पास विकल्प नंबर 1 है, ऑप्शन नंबर 1 है कि 10 साल मेहनत करके कुछ बन जाए और 40 साल आराम से रहे। और ऑप्शन नंबर 2 है 10 साल बर्बाद करे, कुछ नहीं बने और 40 साल परेशान रहे। कितने बच्चों को ऑप्शन नंबर 1 चाहिए? आप सभी 10 साल मेहनत करके 40 साल आराम से रहना चाहते हैं, हाँ या ना? आप एक नारा बना लेना, असेंबली में आपस में जब भी मिलो, एक बच्चा बोलना 10 वर्षाची मेहनत और बाकी बच्चे बोलेंगे 40 वर्षाचा आराम। मैं बोलता हूँ 10 वर्षाची मेहनत, आप बोलना 40 वर्षाचा आराम। 10 वर्षाची मेहनत, 10 वर्षाची मेहनत, 10 वर्षाची मेहनत। अब मैं अपनी बात 3 लाइन में रिपीट करता हूँ। जिस भी गुब्बारे में गैस भर दी जाए वो गुब्बारा उड़ेगा, उड़ेगा या नहीं उड़ेगा? जिस भी बच्चे के मन में आगे बढ़ने की इच्छा हो वो बच्चा आगे बढ़ेगा, बढ़ेगा या नहीं बढ़ेगा? और अगर बार बार प्रयास किया जाए तो आगे बढ़ना आसान है कि मुश्किल है? और 10 साल की मेहनत के बदले 40 साल का आराम मिलता है। इथे मी आध्यात्मिक शिक्षण घेतो, इथे मी राहतो, इथे शिकतो। मी इयत्ता 10वी मध्ये शिकत आहे। तर मॅडमने आता जे सेशन घेतलं त्याच्यामध्ये हे कळलं की आपण वाईट गोष्टींकडे लक्ष नाही दिलं पाहिजे, सत्मार्गाने चाललं पाहिजे। आपल्याला अहंकार आला तर अहंकाराला जवळ यायचं नाही, अहंकारापासून तितकंच सावध राहायचं जितकं आपण पिसळलेल्या चित्रापासून सावध असते। बरोबर. आणि चांगलं कार्य करत राहायचं, दुसऱ्यांनाही चांगल्या मार्गाला लावायचं, मन एकाग्र ठेवायचं, शांत चित्ताने अभ्यास करायचा। आणि या पुस्तकामध्ये स्वामी विवेकानंदांचं वाक्य आहे, उठा जागे व्हा, उठा जागे व्हा, थांबू नका, जोपर्यंत ध्येय प्राप्त होत नाही। म्हणजे आपल्या मनात जे ध्येय असेल, आपल्याला मोठे होऊन पुढे काही व्हायचं असेल, 10 वर्ष ते आपण व्हायचं आणि 40 वर्ष आराम करायचा। स्वामी विवेकानंद सांगतात की आपल्या मनात जे ध्येय आहे, आतापर्यंत आपण बसलो पण आता जागे व्हा, ते ध्येय आहे ते आता प्राप्त करा। मला आवडलं कोणत्याही गोष्टीसाठी स्वतःला दुःखी करून घेऊ नका, मनुष्यावर नाही तर देवावर विश्वास ठेवा। देवच तुम्हाला खऱ्या मार्गाने दाखवेल, पण त्याच्यावर विश्वास ठेवा, तो तुम्हाला योग्य मार्ग दाखवेल। स्वच्छ मनाला नेहमी कामात गुंतवून ठेवा, म्हणजे स्वतःच्या कामाला म्हणजे अभ्यासात गुंतवून ठेवा। क्षणभरासाठी आपण असे मानले की आपल्याला एखाद्या नात्याला तुम्हाला त्रास दिला व तुमचे अंतःकरण दुखावले तर तुम्ही या दुःखद गोष्टीचा फलित राहणार। त्या कष्टप्रद अप्रिय प्रसंगांना विसरून जा आणि स्वतःच्या मनाला शुभकर्मामध्ये प्रेरित करा। चिंतेपासून मुक्त होण्याचा सर्वोत्तम उपाय दुःखांना विसरणे हाच आहे। म्हणजे क्षणभरासाठी आपल्याला कोणी जर त्रास दिला, एका नात्याला त्रास दिला तर तुमच्या अंतःकरण लगेच दुखावले तर तुम्ही काय कराल? या दुःखद गोष्टीचा उपक्रम त्याचं परत तेच आठवत राहणार का? त्या कष्टप्रद अप्रिय प्रसंगांना विसरून जा, स्वतःच्या मनाला शुभकामामध्ये कर्म काय त्याचे मन केंद्रित करा। चिंतेपासून मुक्त होण्याचा सर्वोत्तम उपाय दुःखांना विसरणे हाच आहे। म्हणजे चिंतेपासून मुक्त व्हायचं असेल तर हाच उपाय आहे। वारंवार अपयश मिळते असेल तर याबाबत दुःख
करत बसू नका, कारण काळ अनंत आहे. वारंवार प्रयत्न करावं, सतत प्रगतीच्या दिशेने पाऊल टाका, सतत कर्तव्य करीत राहा. आज नाही तर उद्या तुम्ही नक्कीच यशस्वी व्हाल. उठा, जागे व्हा, थांबू नका जोपर्यंत ध्येय प्राप्त होत नाही. जीवनात चढ उतार हे येतच असतात नेहमी. असा चेहरा कायम कामाचा जो हसत नाही. अहंकार कुत्र्यापासून असतो. प्रत्येक क्षणाचा व संधीचा उपयोग करून घ्या. प्रगतीचा मार्ग फारच मोठा आहे आणि काळ वेगाने पुढे जात आहे. म्हणून आपण संपूर्ण आत्मबळाने कामाला लागा. तेव्हाच पुढे तुम्ही कोणत्याही गोष्टीसाठी स्वतःला दुःखी कष्टी करून घेऊ नका. मनुष्यावर नव्हे तर देवावर विश्वास ठेवा. तोच तुम्हाला योग्य मार्ग दाखवेल आणि सन्मार्ग सुचवेल. स्वतःच्या मनाला नेहमी कामात गुंतवून ठेवा. त्याला रिकामे राहू देऊ नका. जीवन गांभीर्याने जगा. तुमच्यासमोर आत्मोन्नतीचे महान कार्य आहे आणि वेळ फारच थोडा आहे. बेसावधपणे जर तुम्ही नको त्या गोष्टीत गुंतून राहिलात तर तुम्हाला दुःखी व्हावे लागेल आणि अधिकच वाईट स्थितीत जाऊन पोहोचाल. बस खाली. पुढे धैर्य व आशा बाळगण्यात जीवनातील सर्व प्रसंग सामान्य करण्याची योग्यता तुमच्यात लवकरच येईल. तुम्ही स्वतःच्या बळावर उभे राहा. आवश्यक वाटत असेल तर संपूर्ण जगाला आव्हान द्या. यामुळे तुमच्या काहीच नुकसान होणार नाही. प्रतिकूल झाले आहे. व्यक्ती हे सदैव एकाकी वाटून चालू आहेत आणि या एकाएकी प्रयत्नामुळेच ते फार दूरपर्यंत पोहोचले आहेत. एकाएकीपणे चालून त्यांनी स्वतःच्या फळावर जगातील महान कार्य संपन्न केले आहे. याकरिता त्यांना केवळ स्वतःच्या अंतःकरणाची प्रेरणा प्राप्त झाली. दुसऱ्यांनी येऊन आमचे दुःख दूर करावे अशी आशा कधीच बाळगली नाही. स्वतःच्या व्यक्तीमध्ये त्यांनी आपला आश्रय शोधला आहे. एकटेपणा हेच जीवनातील परम सत्य होय, परंतु एकटेपणापासून घाबरणे, राग करणे, कर्तव्य पथावरून विचलित होणे हे महापाप होय. एकटेपणा हे आपल्याला आपल्या स्वतःच्या अंतर्गत लपलेल्या लहान शक्तींना विकसित करणारे एक साधन आहे. स्वतःवरच अवलंबून राहिल्याने तुम्ही आपल्या श्रेष्ठतम शक्तींना प्रकाशात आणू शकता. सन्मानासाठी आपण असे मानले की आपल्याला तुम्हाला त्रास देणार तुमच्या अंतर्गत तर काय तुम्ही दुःख गोष्टीचा वाहपोहा करीत राहणार. त्या अप्रिय प्रसंगांना विसरून जा आणि स्वतःच्या मनाला शुभ कार्यामध्ये केंद्रित करा. चिंतेपासून मनाला शुभ कार्य चिंतेपासून मुक्त होण्याचा सर्वोत्तम उपाय तुम्हाला विसरणे
हाच आहे. आमचे कोणी ऐकत नाही. दुसऱ्यांना सांगून थकतो परंतु काहीच परिणाम होत नाही. अशा बोलणाऱ्याने स्वतःकडे बघावे. आत्मनिरीक्षण केल्यास स्वतःच्या निश्चितीची साक्ष पटेल. भलेही तुम्ही बोलू नका किंवा कमी बोला, पण कार्यरत व्हा. वेळानुसार असे दिसून येते की लोक न सांगता